हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांपासून कुठेतरी जायचं ठरत होतं. सिंहगडला जाऊ असं ठरलं. गाड्यांना किक मारली आणि आम्ही निघालो. जाता जाता दिसलं ते म्हणजे खडकवासला धरण. सिंहगडला जायचं होतं, मग खडकवासला धरणाला न थांबता आम्ही पोचलो थेट पायथ्याशी. गाड्या पार्क केल्या आणि आम्ही निघालो गड चढायला. 10 तर आम्हाला पायथ्याजवळच वाजले होते, त्यामुळे ऊनही डोक्यावर आलं होतं. ऊन जरी डोक्यावर असेल तरी आम्ही न थकता जोशामध्ये गड चढत होतो. आमची मस्ती काही संपतच नव्हती. जाता जाता विसावा म्हणून लिंबू सरबत प्यायला थांबलो. लिंबू सरबत पिऊन पुढे निघालो आणि जाताना आम्हाला भेटल्या त्या म्हणजे एक ताई. मालुसऱ्यांची समाधी, त्याच्या खाली भैरवीचं मंदिर, त्याच्या खाली हत्तीटाक, रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती, त्याच्या खाली देवटाकीचं पाणी पिऊन बघा, खूप सुंदर गार. आणि जिथं मालुसऱ्यांची समाधी त्याच्यावरती शंकराचं मंदिर, त्याची पूजा करायला रोज शिवाजी महाराज स्वतः यायचे. शिवाजी महाराजांची पूजा थांबली, भगवान शंकर व्यंकीच्या स्वप्नात गेल्याने म्हणले पूजा करायला ये. मग त्यांनी एक पुजारी नेमला, तो रोज येऊन सगळ्या देवांची पूजा करतो आणि ते फोटो व्यंकेशना सेंड करतो. गोष्ट आवडली ती म्हणजे ऊन डोक्यावर होतं तरी हवा मात्र गार होती. गडावर पोचल्यावर आम्हाला दिसली ती म्हणजे एक मणीमाऊ. मनूने त्या माऊला खायला दिलं आणि आम्ही निघालो थेट जेवायला. गरमागरम झुणका आणि भाकर सोबत दही आणि भाजी. वा वा वा. पंचपक्वानांनी भरलेलं हे ताट सर्वांनी संपवलं आणि आम्ही एक मस्त व्हिडिओ घेतला. चिंचा, कैरी, बोरं खाता खाता आम्ही पोचलो तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. असं हे गडावरचं छान वातावरण शब्दात सांगणं तसं अशक्यच हो.